तिकडे धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे सीताफळाच्या बागेला फटका बसलाय। फळधारणा झाली नसल्यानं झाडावर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे। सीताफळ बागेतील 700 झाडांवर ही कुऱ्हाड चालवण्यात आली। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालं। मग फळबागा असतील किंवा इतर जमिनी खरडून गेल्या आणि फळबागाचं मोठं नुकसान झालं। सांगा काय नेमकं झालं की तोडावी लागली तुम्हाला? झाड तोडायची म्हणजे किंवा अतिवृष्टीमुळे झाड तोडावी लागली। तोडताना वाईट वाटलं किंवा वेतळ हातातल्या पोळासारखं लेकरासारखं जपून ही झाड मोठी केलेली होती, पण आज नाईलाजानं ती तोडावी लागली। वाईट वाटतंय तोडताना। किती झाडं होती आणि कशामुळे तोडायला लागली? 700 झाडं होती आणि 6 वर्ष झालं लावून ते झालेली होती, पण आज ही अतिवृष्टी झाली, तोडून गेली ती त्याची मालाची सेटिंग होईना गेली अति पावसामुळे। तर हातातल्या फोडासारखं लहान लेकरासारखं जरी लेकराला मान हायगाई करेल पण त्याला हायगाई केली नाही आम्ही। इतकं जपलं होतं का तर त्याचा पैसा होईल म्हणून। सुट्टी आहे आज एवढं काढायचे आपल्याला झाडं काढायचे। मग तसं म्हणल्यावर दुःख वाटलं, कारण इतके दिवस ती झाडं आम्हीच लावायला होतं, आम्हीच लावलेली झाडं आणि ती आज तोडायची म्हणल्यावर वाईट वाटतंय का? कांबळे, लोकशाही मराठी, तडवळा, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।